नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत विशेष करून, की तुम्ही जर डी-एड किंवा बी-एड केलेलं असेल, तर त्यानंतर पुढे नेमकं तुम्हाला काय संधी आहेत? या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणत्या-कोणत्या संधी अवेलेबल आहेत, हे आपण पाहणार आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे आणि म्हणून त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर मी सुशांत तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आपण या व्हिडिओकडे वळणार आहोत. तर बघा, पहिल्यांदा आपण बघणार आहे, की आपण शॉर्टमध्ये हा व्हिडिओ बघणार आहे. तर त्यामध्ये आपण बघू शकतो, की डी-एड किंवा बी-एड नंतर जे पुढचे जे काय मार्ग आहेत, ते या शिक्षण क्षेत्रातल्या करिअर काय असणार आहेत, हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल, बी-एड किंवा डी-एड नंतर, तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? तर तुम्हाला महा-टी-ई-टी देता येते. जर तुम्ही महाराष्ट्रातून आहात, तर तुम्हाला महा-टी-ई-टी देता येते किंवा सी-टी-ई-टी सुद्धा तुम्हाला काय करता येते? देता येते. तर ज्यावेळेस तुम्ही ही राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आहे आणि ती काय, की तुम्ही अंतिम वर्षात जरी असाल बी-एडच्या किंवा डी-एडच्या तरी तुम्ही ती देऊ शकता आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही ही जी महा-टी-ई-टी परीक्षा आहे, आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की टेटमध्ये किंवा डायरेक्ट तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस पाहिजे असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता. मी यामध्ये थोडक्यात सांगणार आहे, की तुम्ही बी-एड नंतर काय करू शकता? तर पहिल्यांदा प्रामुख्याने तुम्ही ही जी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे, म्हणजेच ही पात्रता परीक्षा आहे, यासाठीच तुम्ही काय करा, ही परीक्षा देऊन ठेवा. सी-टी-ई-टी जी सेंट्रलची असणार आहे, जी सी-बी-एस-सीद्वारे राष्ट्रीय स्तरावर आयोजित होते आणि जी महा-टी-ई-टी आहे, या 2 टी-ई-टी एक्झाम तुम्ही देऊन तुम्ही त्यामध्ये पात्रता मिळवून ठेवा. तुमची जी पात्रता आहे, ती तुम्ही काय करा, या परीक्षांच्याद्वारे तुम्ही मिळवून ठेवा. म्हणजेच काय, तर या परीक्षेमध्ये तुम्ही पात्र ठरण्यासाठी जो पेपर 1 असणार आहे, जे 1ली ते 5वी म्हणजेच प्राथमिक वर्गासाठी शिकवू इच्छितात, त्यांना पेपर 1 असणार आहे आणि जे 6वी ते 8वी शिकवू इच्छितात, त्यांना पेपर 2 असणार आहे. ही परीक्षा तुम्ही एकदा क्वालिफाय झाला, की त्याची वैधता तुमच्या पूर्ण म्हणजे लाईफटाईमसाठी ही असणार आहे आणि झेडपीच्या शाळांसाठी आणि अनुदानित शाळांसाठी ही अनिवार्य असते. तसंच महाराष्ट्राची जशी टी-ई-टी असते, तशी सेंट्रलची देखील जी सी-टी-ई-टी आपण ज्याला म्हणतो, ती देखील तुम्ही पात्र करणं किंवा ती देखील तुम्ही क्वालिफाय करणं गरजेचं आहे. कारण ती क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला काय होईल बघा, की तुम्ही केंद्रीय शाळा म्हणजे जसं की केंद्रीय विद्यालय असेल, नवोदय विद्यालय असेल, तर या परीक्षांसाठी तुम्ही पात्र होता बघा. तर अ, आणि आपल्या महाराष्ट्रात एक प्लस पॉइंट आहे, की आपल्याकडे सी-टी-टी सुद्धा कन्सिडर केली जाते. तुम्ही त्या पात्रता परीक्षा दिल्यानंतर ते देखील कन्सिडर करण्यात येतं. तर ही जर तुमची क्वालिफाईंग एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय झाला, तर तुम्ही महा-टी-ई-टी देऊन जसं आता 30,000 शिक्षक भरती निघालेली आहे बघा. किती? 30,000 शिक्षक भरती या या 2026 मध्ये आत्ताच चालू आहे. आलेली आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला शिक्षक म्हणून व्हायचं असेल, तर तुम्हाला ही टेट जसं 2025 साली ही टेट झाली. 2025 साली झालेली आहे. तर ही टेट तशी आणखी ज्यावेळेस पुढे होईल, त्यानंतर तुम्ही याची जर तयारी करून ती दिला, तर तुम्ही गव्हर्नमेंट शिक्षक म्हणून डायरेक्ट तुम्ही लागू शकता. तर ही 200 गुणांसाठी असणार आहे. आपण याचं स्वरूप मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, की टी-ई-टीमध्ये आणि टी-ए-आय-टी टेट म्हणजे अभियोग्यता चाचणी आहे. याच्यात आणि पात्रता परीक्षेत काय फरक आहे? तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल, की नेमकं याच्यामध्ये फरक काय आहे आणि कशासाठी काय गरजेचं आहे? हे तुम्हाला त्या व्हिडिओतून कळेल. तर न 9वी ते 12वी साठी जर तुम्हाला नोकरी हवी असेल, तर या पात्रता परीक्षेची गरज नसते. तुम्हाला थेट टेट देता येते आणि पवित्र पोर्टलद्वारे शाळांमध्ये तुमची सरकारी नियुक्ती होऊ शकते. दुसरी गोष्ट आहे, की दुसरी एक संधी आहे ती म्हणजे कुठलं? केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि ई-एम-आर-एस म्हणजे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे अ, ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कूल्स आहेत, त्या स्कूल्समध्ये तुम्हाला प्रायमरी शिक्षक, ग्रॅज्युएट शिक्षक आणि पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक म्हणून तुम्हाला डायरेक्ट नोकरी करता येते. तर यासाठी एक लेखी परीक्षा होते, कॉम्प्युटर बेस्ड सी-बी-टी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते, जी की तुमची ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने होईल आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत किंवा तुमचा लेक्चरचा किंवा तुमच्या तासिकेचा डेमो होतो.
तर या गोष्टीच्याद्वारे देखील जे आपण जवाहर नवोदय विद्यालय वगैरे बघतो आपण, जे केंद्रीय विद्यालय बघतो, जे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहेत ते बघतो. त्यामध्ये जर तुम्हाला शिक्षक म्हणून लागायचं असेल, तरी देखील तुम्ही बी-एड नंतर ह्यांच्या ज्यावेळेस जागा निघतील त्यावेळेस त्याची परीक्षा देऊन तुम्ही त्यात देखील रुजू होऊ शकता. 7व्या वेतन आयोगानुसार या पदांना बघा 50,000 पासून ते 80,000च्या दरम्यान तुम्हाला पगार पडू शकतो. तर हे हे बघितलं आपण की काय ही जी गव्हर्नमेंटमध्ये संधी आहे. त्याच्यानंतर अशा बऱ्याच संधी दुसऱ्या खाजगी शाळांमध्ये आणि बऱ्याचशा नवीन ठिकाणी देखील याची संधी तुम्हाला उपलब्ध होईल. खाजगी शाळा जसं की CBSE, ICSE, स्टेट बोर्ड असतील, या शाळांमध्ये देखील शिक्षकांची सध्या मोठी मागणी आहे बघा. आणि म्हणून जर तुम्ही बी-एड किंवा डी-एड केलात, तर हा तुमच्या करिअरसाठी एक चांगला पर्याय ठेवू शकतो. त्यातल्या त्यात तुम्ही जर उत्तम म्हणजे तुमचं जर स्पोकन इंग्लिश चांगलं असेल, तर तुम्हाला हे चांगलं वर्क कल्चर मिळू शकतं. तसंच दुसरं म्हणजे कुठलं आहे, की तुम्ही ऑनलाईन एज्युकेटर म्हणून शिकवू शकता. तुम्ही YouTubeवरती शिक्षक म्हणून शिकवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बरेचसे क्लास असतात. त्यांना काय असतंय, की कंटेंट निर्मिती करायची असते. त्यांना त्यांचं अभ्यासासाठी जे मटेरियल निर्माण करायचं असतं, स्टडी मटेरियल, त्यासाठी तुमची गरज भासते. तर तुम्ही अशा ठिकाणी देखील ॲप्लाय करू शकता. त्याचबरोबर बघा बी-एड नंतर तुम्ही एम-एड म्हणजेच मास्टर्स त्यामध्ये करू शकता आणि बी-एडच्या किंवा डी-एडच्या कॉलेजमध्ये ॲज अ प्राध्यापक म्हणून तुम्ही रुजू होऊ शकता. बघा, म्हणून बी-एड झाल्यानंतर सर्वात पहिला तुम्ही काय करा, की CTET किंवा महाराष्ट्र TET परीक्षा एक उत्तीर्ण होऊन ठेवा. जर ह्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाला तर वेल अँड गुडच आहे. आणि जरी कमीत कमी तुम्ही एक तरी ह्याच्यातली TET पास करून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस ही जी टेट येईल, अभियोग्यता चाचणी म्हणजेच थोडक्यात शिक्षक भरती येईल आणि पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होईल, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातून चांगली संधी मिळू शकते. तसंच याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस CTET पास होता, याचा दुसरा ॲडव्हांटेज कुठला आहे, की तुम्हाला केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या भरती प्रक्रियांसाठी देखील तुम्हाला मदत होऊ शकते. आणि म्हणूनच तुम्ही काय करा, की तुम्ही ज्यावेळेस बी-एडला ॲडमिशन घ्याल, त्याचबरोबर या TETसाठी, CTETसाठी अभ्यास सुरू करा. म्हणजे तुम्हाला काय होईल, पुढच्या गोष्टी अनेकदा सोप्या होतील. आणि थोडक्यात म्हणजे सांगायचं की काय, की तुम्हाला जर या सगळ्या गोष्टीसाठी थोडा अनुभव घेता आला, तर ते चांगलंच आहे. तुम्ही एखाद्या प्रायव्हेट शाळांमध्ये शिकवण्याचा अनुभव घेऊ शकता आणि तुमचं जे अध्यापन कौशल्य आहे, तुमचं टीचिंग स्किल आहे, ते तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता किंवा वाढवू शकता. आणि म्हणून बघा, आपण ब्रॉडली बघितलेला या व्हिडिओमध्ये काय, की आपण बी-एड नंतर किंवा डी-एड नंतर अशा कोणत्या गोष्टी करू शकतो, ज्याद्वारे आपलं करिअर यामध्ये होईल. तर एकतर CTET, TET आणि सगळ्यात महत्त्वाचं टेटची तयारी. याद्वारे तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटमध्ये जाऊ शकता. त्याचबरोबर केंद्रीय विद्यालय, KVS, नंतर नवोदय विद्यालय असतील आणि EMRS यासारख्या विद्यालयामध्ये देखील तुम्ही ॲज अ शिक्षक म्हणून तुम्ही लागू शकता. तर हा जर व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा ठरला असेल, तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत थांबल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना देखील पाठवा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते तुम्ही कमेंट करू शकता. आम्ही त्याची नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.